जेव्हा पण आपण सिटीमध्ये गाडी चालवतो तेव्हा भरपूर जण ही चूक करतात. तर इथं समोर पाहिलं असेल की आपण सर्व्हिस रोडवरून मेन रोडला आलेलो आहोत आणि मेन रोडला आल्यानंतर लेफ्टच्या लेनमध्ये अर्ध्या बाहेर अर्ध्यामध्ये म्हणजे असं ती लाईन अडकली गेली आहे, अडवली गेली आहे आणि त्या ठिकाणी आपली गाडी अडकू शकते. तरी पण ह्या भाऊने बघा कशा प्रकारे गाडी पुढे घेण्याचा प्रयत्न केला. आता इथं आवश्यकता नाही आहे समोर येण्याची. गरजच नाही, आपल्याच मागं होता तो. काय गरज आहे का एवढी गर्दी असताना लोकांना? तो परत जाणार बघा तुम्ही. आपल्याला काय करायचं? लय अवघड आहे लोकांचं. तो आपल्या पुढे येतो पुन्हा ना, तोच प्रॉब्लेम आहे त्याचा, बाकी काही नाही. तो तिकडून खड्ड्यातून गेला तरी मला फरक पडणार नाही, फक्त माझ्या पुढे नाही आला पाहिजे चुकीचा तो. पाहिलं त्याला दिसतंय समोर की गाडी तिथं अडकणार आहे, आपल्या गाडीच्या समोर त्या लाईन मध्ये अडथळा निर्माण झालेला आहे. तरी पण हा भाऊ त्याच साईडने आणि मला राईट साईडला पुश करून गाडी पुढे काढतोय. आता या ठिकाणी काय होतं, आपण याच्याकडे जास्त लक्ष देतो आणि आपली गाडी राईट साईडला हळूहळू जाते आणि राईट साईडला आपला अपघात होऊ शकतो. आता इथं पूर्ण व्हिडिओ पाहिला असेल, जर डाव्या साईडनी जर माझ्या गाडीला काही डॅमेज आलं असतं तर तिथं जबाबदारी कोणाची होती? त्या भाऊलाच त्याची जबाबदारी घ्यावी लागली असती. का तर तो डाव्या बाजूनं पुश करून गाडी पुढे घेण्याचा प्रयत्न करतोय आणि हे पूर्ण चुकीचं आहे. असं कधीही गाडी पुढं घ्यायची नसते. असं गाडी पुढे घेतल्यानंतर जर तिथं डॅमेज झालं तर डॅमेज हे पूर्ण जबाबदारी ही त्याची असते.